जिल्हा परिषद कर्मचारी आणि जिल्हा परिषदेचे अतिरिक्त सीओ ओसवाल यांच्याकडून शिवाजी महाराजांच्या वेशभूषेमध्ये झिंगाट या गाण्यावर बेधुंद असा नाच करण्यात आला। याचबरोबर सीतामाईच्या प्रतिमेत असणाऱ्या महिलेकडून सीतामाईची विडंबना देखील करण्यात आलेली आहे। शिवाजी महाराजांचा पेहराव करणाऱ्यावर कारवाई झालीच पाहिजे आणि झिंगाटसारख्या गाण्यावरती नाचकाम करणाऱ्या आणि थोर पुरुषांचा अवमान करणाऱ्यावर कारवाई झालीच पाहिजे। या मागणीसाठी आज जिल्हा परिषद येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीने आंदोलन करण्यात आले। थोर पुरुषांचा अवमान करणाऱ्यांवर कारवाई झालीच पाहिजे या मागणीसाठी आज जिल्हा परिषद येथे निदर्शने करण्यात आले व त्यांच्या प्रतिमेला करायचं काय राष्ट्रीय नेत्यांच्या वेशभूषेत झिंगाट गाण्यावर नाचणाऱ्या झेडपी कर्मचाऱ्यांचा आणि या सर्व छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणाऱ्या डेप्युटी सीओ ओसवालचा, शिवरायांचा अवमान करणाऱ्या डेप्युटी सीओ ओसवालचा, सीतामातेच्या वेशभूषेत झिंगाट गाण्यावर नाचणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांचा अरे आवाज कुणाचा? या सगळ्यांचं करायचं काय? राष्ट्रपुरुषांचा अवमान करणाऱ्या जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांचा, राष्ट्रपुरुषांचा अवमान करणाऱ्या जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांचा या संमेलनामध्ये छत्रपतींच्या वेशभूषेत झिंगाट गाण्यावर नाचणाऱ्या कर्मचाऱ्यांचा कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते। छत्रपती अरे त्याचं करायचं काय? छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणाऱ्या अधिकाऱ्याचा, सीतामातेचा वेश करून झिंगाट गाण्यावर नाच करून त्यांचा अवमान करणाऱ्या महिला अधिकाऱ्यांचा, सीओंचा, त्यांना पाठीशी घालणाऱ्या जिल्हा परिषद प्रशासनाचा, राज्य करताना छत्रपतींचा अवमान सहन करणाऱ्या राज्य सरकारचा, छत्रपतीच्या नावानं राज्य करणाऱ्या छत्रपतींचा अवमान सहन करणाऱ्या राज्य सरकारचा कारवाई करा, कारवाई करा, शिंदे सरकार कारवाई करा, कारवाई नाही झाल्यास कारवाई झालीच पाहिजे, झालीच पाहिजे। या कर्मचाऱ्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे, दोषी कर्मचाऱ्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे, त्यांच्यावर राष्ट्रपुरुषांचा अवमान केल्याचा गुन्हा दाखल झालाच पाहिजे, राष्ट्रपुरुषांचा अवमान करणाऱ्या जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांचा, राष्ट्रपुरुषांचा अवमान करणाऱ्या जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांचा, रामाच्या नावाने मत मागणाऱ्या सरकारनं कारवाई जर केली नाही तर शिवसेनेच्या वतीने जोरदार आंदोलन जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांचं जे स्नेह संमेलन चालू आहे, क्रीडा स्पर्धा झाल्या, त्याचा पारितोषिक वितरण समारंभाचा कार्यक्रम चालू आहे किंवा त्यांचं एक संमेलन चालू आहे। यामध्ये त्यांनी त्यांचे विविध अंगीकृत गुणदर्शन कार्यक्रम हा केलाच पाहिजे। प्रत्येकाच्या अंगात विविध सुप्त गुण लपलेले असतात, त्याबद्दल आमचा कुणालाही विरोध करायचं कारण नाही। पण महाराष्ट्राचं आराध्य दैवत ज्यांच्यामुळे आज आपण ह्या राज्यात शिवराज्य म्हणून चालतो, शिवाजी महाराजांच्या नेतृत्वाखालचं राज्य म्हणून चालवतो, त्या शिवाजी महाराजांचा झिंगाट गाण्यावर डान्स करून जो सगळ्यात महत्त्वाच्या पदावर बसणाऱ्या, सुशिक्षित असणाऱ्या आणि सर्जनशीलता, सृजनशीलता, काल्पनिकता म्हणून अधिकार गाजवणाऱ्या लोकांनी जर असा शिवरायांचा अवमान केला, जरा सीतामातेचा अवमान केला, झिंगाट गाण्यावर नाचणाऱ्या, ठेका धरून नाचणाऱ्या शिवाजी महाराजांच्या वस्त्रामध्ये किमान आपण काय करतोय, आपण कशाचं बाण ठेवतोय? मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या सारखा दिसणारा माणूस गणपतीच्या मिरवणुकीत नाचला म्हणून त्याला गुन्हा दाखल केला। हा तर शिवरायांचं नावानं राज्य चालवणाऱ्या लोकांनी आता मग ह्यावर काय कारवाई करणार आहेत? शिवाजी महाराजांच्या वेशामध्ये एक डेप्युटी सीओ
कालांतरानं 2-4 वर्षात हा माणूस कलेक्टर होईल असा महत्वाचा पदाधिकारी असणारा माणूस जर शिवाजी महाराजांच्या वेशामध्ये जर झिंगाट गाण्यावर नाचत असेल, त्याचबरोबर एक महिला कर्मचारी, विशेष म्हणजे काय तर या जिल्हा परिषदेच्या सीओ ह्या सुद्धा स्टेजवर त्यांनी त्यांचं अंगीकृत जे गुणदर्शन आहे ते केलंच पाहिजे, त्याच्याबद्दल आमचा कुठलाही कारण नाही आहे. मात्र ह्या सगळ्यामध्ये हे सगळे कर्मचारी स्टेजवर झिंगाट गाण्यावर नाचत असताना आपण ज्या भूमिका वटवलेल्या आहेत, चांगल्या पद्धतीने केलेल्या आहेत, त्याचं भान न राखता आपण आपला अंगातला गुणदर्शन दाखवताना आपण शिवाजी महाराजांचं वेशभूषण काढणं गरजेचं होतं. सीतामातेच्या रूपात तिथं येणं गरजेचं नव्हतं. मात्र या सगळ्यांनी हा जाणीवपूर्वक केलाय की काय असा भ्रम निर्माण व्हावा अशा पद्धतीचं वातावरण आता तयार झालं आहे. हे जर नागरिकांच्या कोणाच्या हातनं घडलं असतं तर एखादी मोठी दंगल घडली असती. पण प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बाबतीत घडत असताना प्रशासन डोळेझाक करतंय, प्रशासन याच्याकडे कारवाई करत नाही. मग प्रशासनाला एक न्याय आणि नागरिकांना एक न्याय ही भूमिका असता कामा नये. यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीनं आज आम्ही जिल्हा परिषदेच्या समोर निदर्शनं केलेली आहेत. तातडीची कारवाई जर या कर्मचाऱ्यांच्यावर झाली नाही, राष्ट्रद्रोहाचा गुन्हा, राष्ट्रपुरुषांच्या अवमानाचा गुन्हा जर यांच्यावर दाखल झाला नाही तर शिवसेना याच्या पुढे उग्र आंदोलन करेल आणि परिणामाची तमा आम्ही कुठली बाळगत नाही. छत्रपती शिवाजी महाराज हे आमचं आराध्य दैवत आहेत आणि रामाच्या नावानं जोगवा मागणाऱ्यांनी ज्या सीतेसाठी रामायण घडलं त्या सीतेच्या आत्मसन्मानासाठी आता ह्या कर्मचाऱ्यांच्यावर काय कारवाई करतात हे आम्हाला बघायचं.